आपल्याला लढता येतं, झगडता येते, संघर्ष करता येतो, खूप गोष्टी आहेत। हे झाले आपले मूलभूत अधिकार। मग आपले मूलभूत कर्तव्य आहे, पहिलंच कर्तव्य आहे की आम्ही संविधानाचा सन्मान केला पाहिजे। आता आपण बघितलं जसं अतुल खोब्रागडे म्हणाले की संविधानाचा राजकीय वापर, ही आपली राजकीय लोकशाही व्यवस्था आहे। आता काही लोकांनी संविधान हातात घेऊन संविधानाचं महत्त्व सांगितलं, चांगली गोष्ट आहे। काही लोक संविधान आपल्या माथ्याला लावतात, तेही आपण चांगलं म्हणू, वाईट काही म्हणू नये। पण हे जर तुम्ही करता तर तुम्ही संविधानाची एकनिष्ठ असलं पाहिजे। जसं करता तसं ते प्रत्यक्षात दिसलं पाहिजे। तुमचं वागणं, तुमचे निर्णय, तुमचे वर्तन, ह्या सगळ्या गोष्टी संविधानाची प्रामाणिक एकनिष्ठ, ज्याला आपण लॉयल्टी म्हणतो, त्या तत्वानुसार असले पाहिजे। हा आग्रह आपल्याला करावा लागेल। जर ही व्यवस्था करत नसेल, संविधान कोणाच्या हातात आहे? संविधान कायदे मंडळाच्या हातात आहे, संविधान कार्यकारी यंत्रणेच्या हातात आहे, संविधान न्यायपालिकेच्या हातात आहे। हे तीनही लोक हे संविधानाचे स्तंभ आपण म्हणतो संविधानाने निर्माण केलेले आहे, यांच्या हातात संविधान दिलेलं आहे। मग आता हे लोक जर संविधानामध्ये, ते स्वतः भारतीय नागरिक आहेत, आपल्यापैकीच आहेत, त्यामध्ये व्यवस्थित आलेले आहे आणि म्हणून ते संविधानाशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं पाहिजे। ही अपेक्षा 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, जे समारोपाचं भाषण त्यांनी केलं होतं, त्यामध्ये सांगितलं की संविधान किती चांगलं असेल परंतु ते राबवणारे लोक जर प्रामाणिक नसतील तर ते अयशस्वी होईल, अपयशी ठरेल। म्हणजे कशावर अवलंबून आहे? लोकांवर अवलंबून आहे। हे संविधान हे व्यक्ती केंद्रित असं संविधान आहे, माणसाचा विचार करते हे संविधान, देश मोठा करण्याचा विचार करत असते। जे पहिलं प्रिॲम्बलमध्ये आपण पहिले जे 4 लाईन वाचतो त्यामध्ये देश घडवणं आणि ही भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे, असं एक सुंदर असं संविधान ज्याचा जगात सन्मान आहे। या संविधानामध्ये भारताची जगामध्ये शान आहे, पण तरी अनेकांना हे भारताचं संविधान काय सांगते हे अनेकांना माहीत नाही। 2005 मध्ये जेव्हा मी नागपूर जिल्हा परिषदला असताना आम्ही शासकीय पातळीवर सुरू केलं, तेव्हा अनेकांना हे काय प्रिॲम्बल आहे, लोकांना प्रिॲम्बल सुद्धा माहीत नव्हतं। त्या प्रिॲम्बलच्या शब्दाचा अर्थ माहीत असणं दूरच, पण आज आपण इतक्या वर्षापासून करतो तेव्हा आपल्याला सुद्धा जर येत नसेल प्रिॲम्बलचा अर्थ, कोणी विचारलं की सार्वभौम म्हणजे काय ते सांगा, समाजवाद म्हणजे काय, धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, लोकशाही कशाला म्हणायचं, गणतंत्र म्हणजे काय, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकता, एकात्मता, हे सगळं करण्याचा संकल्प संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949ला झाला आणि म्हणून आपण हा संविधान दिवस साजरा करतो। त्याची सुरुवात जसं डॉक्टर महेंद्र कुमार मेश्राम म्हणाले, त्याची सुरुवात इथून झाली। 2005ला आम्ही दुपारी 3 वाजता या चौकातून संविधान सन्मान रॅली काढली होती आणि ती दीक्षाभूमीपर्यंत। ही देशात पहिल्यांदा 2005ला संविधान सन्मान रॅली, मी तेव्हा नागपूर जिल्हा परिषदचा CEO होतो, मी पुढाकार घेतला आणि सगळे समाजातले लोक, अधिकारी, कर्मचारी, त्यामध्ये संस्था, संघटना, साहित्यिक, विचारवंत, कवी सगळे सहभागी झाले होते। ती देशातली पहिली संविधान सन्मान रॅली ही नागपूरमधून निघाली। तेच आता वाट फार संविधान ज्याला म्हणतो ती संविधान रॅलीच आहे। खरं तर आपण चालत येतो, जयघोष करत येतो। आता आपल्याला ते आतमध्ये, आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये ते फक्त बांधायचं आहे, करायचं आहे। ते वामनदादा कर्डक म्हणतात ना, वारे वामनाचे मैत्र काळजाच्या देठावर नाव भीमाचे गोंदा। म्हणजे नुसता बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करून चालणार नाही, इकडे जय जयकार करायचं आणि तिकडे सत्ताधाऱ्याची गुलामी, लाचारी पत्करायची, म्हणजे तो त्याला आपण संविधानाचा अपमान म्हणू किंवा बाबासाहेबांचा अपमान म्हणतायत। जर बाबासाहेबांचे अनुयायी हे बाबासाहेबांच्या नावाला कलंक लागणार नाही अशा पद्धतीने काम आपल्याला समाजामध्ये उभं करायचं आहे आणि त्यासाठी संविधान तुम्हाला कायदेशीर ताकद देत असतं। संविधान तुम्हाला विकासाचे कार्यक्रम, संविधानाचं आर्टिकल 21, आर्टिकल 46 जर आपण वाचलं तर ते आर्टिकल 46 सामाजिक न्याय सांगतं। मग शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, उपजीविका, ह्या सगळ्या गोष्टी, बजेट, ह्या सगळ्या गोष्टी आला, त्याचा अभ्यास करावा लागेल। आणि आर्टिकल 21 काय सांगतं तर माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे। हा संविधानाचा ॲश्युरन्स आहे, संविधानाची गॅरंटी म्हणू आपण। तर ही संविधानाने दिलेली गॅरंटी फक्त पुस्तकात राहू नये, तर ती लोकांपर्यंत जावी। घर घर संविधान, हर घर संविधान,
हर मन संविधान, आता डॉक्टर साहेब म्हणतात तसं, तर हे फक्त एक दिवसाचं काम नाही आहे, हे रोजचं काम आहे. कारण संविधान आणि कायद्याने आपलं जीवन व्यापून टाकलेलं आहे. म्हणजे आता या रस्त्यावर आपल्या गाड्या थांबल्या कारण लाल सिग्नल आहे, तिथे रेड सिग्नल आहे, तो हिरवा झाला कीच गाड्या जाते. हे संविधानातून आलेले कायदे नियमाच्या अंतर्गत आहे. रस्त्यावर चांगलं चालणं, व्यवस्थित शिस्तीने जाणं, चांगलं वर्तन करणं आणि बंधुभाव निर्माण करणं, एकमेकाच्या बद्दलचा द्वेष बाळगू नये, असे अनेक या संविधानाने दिलेल्या गोष्टी आहेत. त्याची चर्चा ही आपण केली पाहिजे. आता हे घर संविधान हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे. 2024च्या 10 ऑक्टोबरचा तो एक शासन निर्णय आहे. तो आम्ही नेहमी असं व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियामध्ये, फेसबुकवर हे टाकत असतो. तर एकूणच खूप महत्त्वाचं आहे. संविधान आहे तर आमचं स्वातंत्र्य आहे, संविधान आहे तर समानतेचे हक्क आहे, संविधान आहे तर हा देश आहे. संविधान नसेल तर हा देश गुलाम होईल, आणि देश गुलाम झाला तर आपणही गुलाम होऊ, आणि गुलामाला मग कसले अधिकार नसतात. जेव्हा ब्रिटिशाचं सरकार होतं तेव्हा आपल्याला कुठे अधिकार होते, किंवा हे जे भारताचं आज जे संविधान आहे ते संविधान नव्हतं तेव्हा